नमस्कार. आज 27 फेब्रुवारी कविवर्य कुसुमाग्रज म्हणजेच विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करीत आहोत. मराठी भाषेलाच आपण माय मराठी असंही संबोधित करतो. त्यामुळे आज माझी माय सौ सविता पोफळे आणि माझी माय सौ अश्विनी जहागीरदार या दोघीही मराठी भाषा दिनाचा हा विशेष भाग सादर करीत आहेत. नमस्कार. 27 फेब्रुवारी हा दिवस कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकरांचा जन्मदिवस. जागतिक मराठी साहित्य अकादमीतर्फे हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. जन्मदात्री आई ज्याप्रमाणे आपल्या मुलांवर संस्कार करते, त्याचप्रमाणे आपली मातृभाषा जी जन्मापासूनच आपल्याबरोबर असते, ती आपल्यावर संस्कार करते, आपल्या मनातल्या संकल्पना दृढ करीत जाते. त्या चिमुकल्या बालमनांवर आईप्रमाणेच संस्कार करणारी ही आपली माय माऊली मराठी. 2500 वर्षापूर्वीचा इतिहास लाभलेल्या स्वयंभू अशा प्राचीन मराठी भाषेला अभिजात भाषेचा गौरव प्राप्त झाला आहे. फार प्राचीन काळात महानुभव पंथीयांनी म्हणजेच या पंथातील संत, कवी, लेखकांनी आपले साहित्य मराठी भाषेच्या अभिमानातून लिहिले. अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या मराठी भाषेतून संत ज्ञानदेवांनी आपली ज्ञानेश्वरी ओवीबद्ध मराठी भाषेत लिहिली. हा मराठी भाषेचा समृद्ध ठेवा आहे. या संतांप्रमाणेच अनेक संतांनी मराठी भाषेमधून आपल्या काव्यरचना आणि साहित्य सादर केलं आहे. यामध्ये संत श्रेष्ठ तुकोबारायांची भक्तिमय अंतःकरणाने ओथंबलेली अभंग रचना ही लोकप्रिय आहे. संत नरहरी सोनार, संत सावता माळी, गोरा कुंभार, संत चोखामेळा अशा अनेक संतांनी आपल्या रचना मराठी भाषेतूनच लिहिल्या. तसेच संत कवयित्री मुक्ताबाई, संत जनाबाई, संत बहिणाबाई, सोयराबाई, निर्मलाबाई या सगळ्या संत कवयित्रींनी आपल्या रचना मराठी भाषेतूनच लिहिल्या. या मराठी भाषेचा अभिमान असणाऱ्या ह्या सगळ्या कवयित्री यांनी आपली रचना या मराठी भाषेतूनच केली. संत तुकोबारायांच्या अभंगाने जसं मनाला वेड लावलं, तसंच दासबोधकार संत रामदास यांच्या मनाच्या श्लोकांनी आपल्या मनाला बोध केला आहे. कितीतरी संतांची नावं सांगता येतील ज्यांनी या मराठी संपदेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भर घातली. संत एकनाथ यांची तर पाऊण लाखा इतकी ग्रंथरचना आहे. पदे, भारुड, आरत्या, एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर अशी प्रचंड रचना संत एकनाथांनी केली. भारुड हा त्यांचा लोकप्रिय असा काव्यप्रकार. या भारुडातून त्यांनी समाज प्रबोधन केलं. एवढेच नाही, त्या काळामध्ये समानतेचा संदेश बोले तैसा चाले असा कृतीतून व्यक्त केला. या संतांचे मराठी साहित्यावर असेच अनंत उपकार आहेत. आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला संत मुक्ताबाई आणि संत जनाबाई यांच्याविषयी थोडेफार बोल ऐकवणार आहे. मराठी सारस्वताच्या साहित्य संपदेतील संत कवयित्री यांची स्त्री रूपे ही अतिशय तेजस्वी आणि मोहवणारी आहे. संत मुक्ताबाई ही पण अशीच एक योगिनी होती. जन्मतःच तिला योगिनी असे म्हटलं जायचं. 3 भावंडांची ही चौथी धाकटी बहीण मुक्ताई. एकदा ज्ञानेश्वरांना मधुकरी मागायला गेले असताना एका कर्मठ ब्राह्मणाने व्यथित केले आणि त्यांना हाकलून दिले. ज्ञानेश्वर माऊली आहे, ते पण योगी आहेत, पण काही काळासाठी ते व्यथित झाले
आणि त्यांनी ताटीचं दार लावून घेतलं. मुक्ताबाईंना पूर्ण माहित आहे बरं का की हे आपले योगी आहेत. 9 वर्षाची ही चिमुरडी गीतेचं तत्वज्ञान सांगणाऱ्या महान योग्याला उपदेश करते, आदेश करते. योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, विश्वराग झाले वन्ही, संत सुखे व्हावे पाणी. तिच्या प्रगल्भ व्यक्तिमत्वाचा आविष्कार या ताटीच्या अभंगातून होतो. आपले ज्ञानदेव हे अलौकिक योगी आहेत याची तिला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणूनच त्याची जाणीव ती ज्ञानदेवांना करून देते. संत तेणे भावे, जग बोलणे सोसावे, असे अध्यात्म जीवनात कसे उतरवायचे हे ती त्यांना समजावते. मुक्ताईच्या अशा प्रगल्भ व्यक्तिमत्वाचा परिचय आपल्याला तिच्या या अभंगातून होतो. जैसी दीपकलिका दाकुती, परी तेजा ते प्रगटी, अशी योगिनी मुक्ताई ही 1400 वर्ष जगणाऱ्या चांगदेवांची गुरुमाऊली झाली. एवढे तिचं श्रेष्ठत्व, पारमार्थिक ज्ञान हे अलौकिक होतं. तसंच नामदेवांना ही भावंडच्या भेटायला गेली होती. तेव्हा या 4ही भावंडांनी नामदेवांना नमस्कार केला. नामदेवांनी मात्र प्रतिनमस्कार केला नाही. बंधुजयांचे चरण, अंगी परब्रह्म मजपासी, असा अहंकार त्यांना झाला. मुक्ताई लहान आहे पण म्हणते कशी, अखंड जयाला देवाचा शेजार, काय अहंकार गेला नाही, मान अभिमान वाढविसी हेवा, दिस असता दिवा हाती घेशी. या मुक्ताईचे मोठेपण खरोखरच अलौकिक आहे. तिची काव्यसृष्टी मर्यादित असली तरी तिची पारमार्थिक उंची फार मोठी आहे. या मुक्ताबाईप्रमाणेच प्राचीन मराठी वाङ्मयातील अजून एक तेजस्वी स्त्री रूप म्हणजे संत जनाबाई. जनाबाई या नामदेवांच्या घरी काम करत असत. धुणी धुणे, भांडी घासणे, दळण करणे, गोठा साफ करणे, पूजेची तयारी करून देणे, अशा प्रकारची कामं जनाबाई करत असत. त्या एक विठ्ठल भक्त होत्या. काम करता करता भक्तिभावाने विठ्ठलासाठी त्या गाणी गात असत. झाड लोट करी जनी, केर नेऊनी टाकी दुरी, झाड लोट करी जनी, केर काढी चक्रपाणी, पाटी भरून या शिरी, केर नेऊनी टाकी दुरी. अशा विठ्ठलाच्या प्रेमाचा भक्तिभाव त्यांच्या आपल्याला काव्यरचनेतून जाणवतो. माय बाप बंधू बहिणी, तू बा सखा चक्रपाणी, लक्ष लागले चरणासी, म्हणे नाम याची दासी. जनाबाई काम करता करता अखंडपणे विठ्ठलाचं नामस्मरण करत असत. नामदेवांच्या घरी विठ्ठल हे कुलधर्माचं दैवत होतं. त्यांच्याकडे चांदीच्या विठ्ठलाची आणि रुक्मिणीच्या सुंदर मूर्ती होत्या. जनाबाई पूजेची सर्व तयारी करत असत आणि पूजा करता करता त्या अनेक विठ्ठलाबद्दलची गाणी गात असत. दळिता कांडिता तुझं गाईन अनंता, न विसंबे क्षणभरी तुझे नाम गा मुरारी. जणी दळण दळायला बसे आणि सुंदर ओव्या रचत असत. विठ्ठल ग माझा पिता, रखुमाई माझी माता, हरला ग शीण भाग, दोघांना गौव्या गाता. एका कष्टकारी महिलेचे अतिशय मनोहारी रूप ओव्यातून प्रगट होते. पंढरीच्या वाटे नाही लागत ग थंडी वारा, विठू देव माझा हळू नेतो याग माहेरा. केवळ स्त्री मनाच्यात असणाऱ्या या भावछटा ठाशीव आणि मनोहारी आहेत. इठ्ठल ग उभा युग, युग झाली 28,
इथला ग माझ्या कुणी म्हणनाग खाली बैस. उत्कट भक्तिभाव, शब्दांचा साधेपणा, मनाचा भोळा भाव प्रगट होताना हिच्या रचना काही वेगळीच अवीट गोडी घेऊन येतात. जेव्हा तिला एकदा संत कबीर भेटले, संत कबीरांना तिची पारमार्थिक उंची कळली आणि त्यांना खरोखरच नवल वाटलं. संत कबीर म्हणतात, सबजन कहत जनाबाई तो नामदेव की दासी. सबजन कहत जनाबाई तो नामदेव की दासी. कहत कबीर सुनो भई साधो, कहत कबीर सुनो भई साधो. जनाबाई तो सब संतन की काशी. एवढी मोठी पात्रता जनाबाईंची होती. अति उत्कट भावाचा अजून एक जनाबाईंचा अभंग मी सादर करते. तो तितकाच लोकप्रिय आहे. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. हृदय बंदीखाना केला, हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडला. शब्दे केली जावा जोडी, शब्दे केली जावा जोडी, विठ्ठल पायी घातली बेडी. सोहम शब्दाचा मारा केला, सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला. जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुला. संत कवयित्रींमधील जनाबाई, मुक्ताबाई, सोयराबाई, वेणाबाई ही अतिशय सुंदर अशी अनमोल काव्यरत्ने आपल्याला मोह घालतात. या सगळ्या संपदेतून यांचे काव्यरूप एक स्त्रीच्या कोमल भावनेतून व्यक्त झालं आहे, म्हणून त्यात अधिकच गोडवा निर्माण झाला आहे. स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवछत्रपतींच्या या मराठी मातीमध्ये अनेक साहित्यिक जन्माला आले, त्याची गणती करावी तितकी कमीच. राम गणेश गडकरी, कोल्हटकर, देवल यासारखे नाटककार, प्रकेत्रे, पु ल देशपांडे, गीत रामायणकार गदी माडगुळकर, विंदा करंदीकर, रणजित देसाई, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, नासी फडके, बालकवी सुमती क्षेत्रमाडे, सुनीता देशपांडे, विश्वास पाटील, सुरेश भट अशा अनेक कवी, लेखक, नाटककार, कथाकारांनी मराठी भाषेला समृद्ध केले आहे. त्यांच्या या प्रतिभा संपन्न काव्याला किंवा साहित्य मूर्तीला आम्ही वंदन करतो. सरस्वती माता किंवा श्री गजाननाच्या कृपेचे वरदान लाभलेली ही अशी ही माती आहे. ही माय मराठी आहे. या सरस्वती देवीला वंदन करून बहिणाबाई असं म्हणतात, माझी माय सरस्वती मालेशी कविते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली. अशा प्रकारे या मराठी भाषेला अनमोल अशा रत्नांनी सजवणारे हे साहित्यिक ह्यांना वंदन असो. कविवर्य कुसुमाग्रजांचा आज जन्मदिवस. त्यांच्या या नाट्यकाव्य प्रतिभेला त्रिवार वंदन करून मी थांबते. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरीच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी, बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. आमच्या मनामनात दंगते मराठी, आमच्या रगारगात रंगते मराठी. आमच्या उराउरात स्पंदते मराठी,
आमुच्या नसानसात नाचते मराठी, बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी, बोलतो मराठी, ऐकतो मराठी, बोलतो मराठी, ऐकतो मराठी. प्रीती आणि मानसी या आमच्या मुलींनी चालू केलेल्या प्राकृत रूट्सला भरपूर प्रतिसाद द्या आणि त्याचे सभासद व्हा. धन्यवाद.